नमस्कार मित्रांनो. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडली? पर्याय आहेत हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम. तर 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा 2023 ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडली. आता आपण खेलो इंडिया युथ स्पर्धेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर खेलो इंडिया युथ स्पर्धा ही पहिली स्पर्धा 2018ला दिल्ली येथे झालेली. त्यानंतर दुसरी खेलो इंडिया युथ स्पर्धा ही 2019ला पुणे येथे झाली. त्यानंतर तिसरी खेलो इंडिया युथ स्पर्धा ही 2020ला गुवाहाटी, आसाम या राज्यामध्ये झाली. त्यानंतर चौथी खेलो इंडिया युथ स्पर्धा 2022ला हरियाणा या राज्यात झाली. त्यानंतर 5वी खेलो इंडिया युथ स्पर्धा 2023ला भोपाळमध्ये मध्य प्रदेश या राज्यात झाली. आणि या स्पर्धेत पदक तालिका काय होती ते पाहून घेऊया. पहिला क्रमांक महाराष्ट्राचा, त्यानंतर हरियाणा आणि त्यानंतर मध्य प्रदेश या राज्याचा लागतो. म्हणजे 5व्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत सर्वात जास्त पदके महाराष्ट्र या राज्याने पटकावलेली होती. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली विमान कंपनी किंवा एअरलाईन कोणती होती? पर्याय आहेत एअर इंडिया, इंडिगो, इंडियन एअरलाइन्स आणि गो फर्स्ट. तर गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली विमान कंपनी किंवा एअरलाईन ही आहे इंडिगो. आता आपण गगन ही प्रणाली नेमकी काय आहे याबाबत अधिक माहिती घेऊया. तर गगन याचा फुल फॉर्म आहे GPS एडेड जिओ ॲग्मेंटेड नेव्हिगेशन. ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली आहे, ती GPS वर आधारित आहे, म्हणजेच ही दिशादर्शनाचे काम करते. ही प्रणाली भारतीय विमानतळ प्राधिकरण प्लस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स म्हणजेच इस्रो आणि भारतीय विमान प्राधिकरण या दोघांनी एकत्रितरित्या बनवलेली आहे. तसेच गगन ही प्रणाली वापरणारी पहिली एअरलाईन आहे इंडिगो. इंडिगो ह्या कंपनीने गगन ही एअरलाईन प्रणाली पहिल्यांदा वापरली. त्याच्यानंतर गगन ही प्रणाली सार्क देशांना उपलब्ध आहे, म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन हा एक देशांचा गट आहे. या देशांना ही प्रणाली उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार 2022 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत प्रवीण बांदेकर, संगीता बर्वे, पवन नलट, प्रमोद मुजुमदार. तर साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार 2022 हा प्रवीण बांदेकर यांना मिळालेला आहे. आता आपण साहित्य अकादमीच्या 2022च्या पुरस्कारांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर साहित्य अकादमी पुरस्कारांची स्थापना 1954 साली झाली आणि पहिला पुरस्कार 1955 साली देण्यात आला. हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात येतो. हा पुरस्कार 22 भाषा ज्या आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या आहेत त्या 22 भाषा प्लस इंग्रजी आणि राजस्थानी म्हणजे एकूण 24 भाषांना देण्यात येतो. ह्या वर्षीचा म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार 2022चा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट मराठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार पियूची वही या कादंबरीसाठी संगीता बर्वे यांना मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी युवा साहित्य पुरस्कार पवन नलट यांना मी संदर्भ पोखरतो या कविता संग्रहासाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट मराठी अनुवाद हा पुरस्कार प्रमोद मुजुमदार यांना सलोखाचे प्रदेश या कादंबरीसाठी मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 4, ई-दार हे वेब पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? पर्याय आहेत आरोग्य मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि रस्ते व महामार्ग मंत्रालय. तर ई-दार हे पोर्टल रस्ते व महामार्ग मंत्रालयाशी संबंधित आहे. आता ई-दार पोर्टल नक्की काय आहे याबाबत अधिक माहिती घेऊया. ई-दार याचा अर्थ आहे डिटेल्ड ॲक्सिडेंट रिपोर्ट, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या संबंधित जी काही माहिती असेल ती या वेब पोर्टलवर अपडेट केली जाईल. आणि हे वेब पोर्टल रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच भूकंपाने प्रभावित झालेल्या तुर्की व सिरियाच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेले होते? पर्याय आहेत ऑपरेशन गंगा, ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन वंदे भारत, ऑपरेशन देवी शक्ती. तर भारताने तुर्की आणि सिरियाच्या मदतीसाठी राबवलेले ऑपरेशन होते ऑपरेशन दोस्त.
आता भारताने विविध घटनांच्या वेळी कोणकोणते ऑपरेशन वापरले होते जेणेकरून भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणली जाईल ते आपण पाहून घेऊया. तर भारताने राबवलेले ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन दोस्त हे सिरिया आणि तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारतीय हवाई दलाने राबवलेले होते. त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी तालिबानने ताबा घेतला त्यावेळी तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी इंडियन आर्म्ड फोर्सेसने राबवलेले होते. त्यानंतर ऑपरेशन गंगा हे रशिया आणि युक्रेनमध्ये ज्यावेळी वॉर झाले त्यावेळी भारतीय हवाई दलामार्फत तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी हे ऑपरेशन गंगा राबवलेले होते. त्यानंतर ऑपरेशन वंदे भारत हे कोविड-19च्या काळात परदेशात जे भारतीय नागरिक अडकलेले होते त्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी भारतीय हवाई दलामार्फत राबवलेले होते. व ऑपरेशन कावेरी हे आत्ता एप्रिलमध्ये सुदानमध्ये जे गृहयुद्ध चालू झाले होते तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवले गेलेले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. गाथा सप्तशती हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत बिल्हण, मुकुंदराज, राजा अमोघवर्ष आणि राजा हाल. तर गाथा सप्तशती हा काव्यग्रंथ राजा हाल यांनी लिहिलेला आहे व हे सातवाहन साम्राज्यातील राजे होते. आता आपण विविध प्राचीन काळातील ग्रंथ व त्याचे लेखक यांची माहिती घेऊया. बिल्हण यांनी विक्रमांक देवचरित हा ग्रंथ लिहिला. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. राजा अमोघवर्ष याने रत्नमालिका हा ग्रंथ लिहिला. राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला व हा मराठीतील प्राकृत भाषेतील पहिला ग्रंथ समजला जातो. त्यानंतर माहीम भट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. वाकाटक राजवंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? पर्याय आहेत विंध्यशक्ती, दंतीदुर्ग, कोलभिल्ल, सिमुक. तर वाकाटक राजवंशाचे संस्थापक हे विंध्यशक्ती यांना मानले जाते. त्याचे अचूक उत्तर आहे विंध्यशक्ती. आता आपण प्राचीन भारतातील विविध संस्थापक त्यांनी स्थापन केलेली राजघराणे यांच्या जोड्या बघूया. वाकाटक राजघराण्याची स्थापना विंध्यशक्ती यांनी केलेली होती. सातवाहन घराण्याची स्थापना राजा सिमुक यांनी केली होती. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना राजा दंतीदुर्ग यांनी केली होती. तर गोंड घराण्याची स्थापना कोलभिल्ल यांनी केली होती. आणि हे खूप महत्त्वाचे आहेत, यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. प्राचीन भारतातील वाकाटक घराणे आणि सातवाहन घराणे हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या दोन घराण्यावर TCSने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे कोणत्या समाजाची स्थापना झाली? पर्याय आहेत ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज. तर 31 मार्च 1867 रोजी मुंबईला प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आता आपण विविध समाज व त्यांची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर कुठे झाली आणि कोणी केली हे पाहून घेऊया. यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. TCS IBPSच्या पाठीमागे जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या प्रत्येक पेपरमध्ये ह्यावर एकतरी प्रश्न आलेला आढळतो, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मुंबई येथे आत्माराम पांडुरंग तडखरकर व दादोबा पांडुरंग तरखडकर या दोघं बंधूंनी केली होती. त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 कोलकाता येथे राजा राममोहन रॉय यांनी केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. आणि आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. ह्या तारखा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या तारखा रिकाम्या जागी विचारलेल्या आहेत, त्यामुळे हे सर्व तोंडपाठ आपल्याला असायला हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत? पर्याय आहेत कोठारी समिती, सरदार स्वर्णसिंग समिती, BP मंडल समिती, उषा मेहता समिती. तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्याची शिफारस ही सरदार स्वर्णसिंह समितीने केली होती. आणि TCS आणि IBPSने जेवढ्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत गेल्या वर्षभरात, तर त्यांचा मूलभूत कर्तव्य या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त आहे. त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मूलभूत कर्तव्य हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून विचारले जात आहेत. त्यामुळे हा टॉपिक खूप चांगल्या रीतीने आपण तयारी करून ठेवायची आहे.
मूलभूत कर्तव्यांबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया. तर मूळ घटना जी लिहिली होती त्यामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती, ती नंतर ॲड करण्यात आली आणि ती ॲड करण्याची शिफारस सरदार स्वर्णसिंह समितीने केली होती आणि ही समितीची शिफारस मान्य करून 42वी घटनादुरुस्ती 1976 ज्यावेळी झाली, भाग 4 हा भाग मूळ घटनेत ॲड करण्यात आला आणि त्या भाग 4 मध्ये 51A हा एकच कलम टाकण्यात आली आणि त्या एकच कलमात 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली व कालांतरानंतर 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आली. म्हणजे आता सध्या आपल्या राज्यघटनेत एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत आणि यावर देखील 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे TCS पॅटर्ननुसार. त्यामुळे मूलभूत कर्तव्य हे खूप चांगले करून घ्यायचे आहेत. तसेच ते 11 मूलभूत कर्तव्य कोणते आहेत हे सुद्धा आपण एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? पर्याय आहेत 288, 278, 88 आणि 78. तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण इथे पहिलाच पर्याय 288 दिलेला आहे आणि 288 ही महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. त्यामुळे अशा प्रकारे विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आणि विधान परिषदेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे, हे आपण लक्षात घ्यायचे. त्याचबरोबर महाराष्ट्रात राज्यसभेचे किती सदस्य आहेत आणि लोकसभेचे किती सदस्य आहेत हे एकदा तुम्ही बघून घ्यायचं आहे, कारण यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय टिंबटिंब वर्ष आहे. पर्याय आहेत 58, 62, 65, 68. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे 65व्या वर्षी निवृत्त होतात, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीश हे 62व्या वर्षी निवृत्त होतात, हे आपण लक्षात ठेवायचे. आणि याच प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न खूप वेळा विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यात येत नाही? पर्याय आहेत रत्नागिरी, पुणे, सोलापूर आणि सांगली. तर महाराष्ट्रात कृष्णा नदी खोऱ्याचा भाग नसलेला जिल्हा आहे रत्नागिरी. पुणे, सोलापूर आणि सांगली हे कृष्णा नदी खोऱ्याचा भाग आहेत. तर रत्नागिरी ह्या जिल्ह्यात पश्चिमी वाहिनी नद्या आढळतात, ज्या डोंगर माथ्यावरून समुद्राच्या दिशेने वाहतात. तर कृष्णा नदी खोऱ्याचा भाग असलेले जिल्हे आहेत पुणे, सोलापूर, सांगली, त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद इत्यादी. अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक जिल्ह्यांच्या बाबतीत आणि प्रत्येक नदी खोऱ्याच्या बाबतीत तयार करून ठेवायचे आहेत, कारण अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारलेले दिसून येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही विचारले? पर्याय आहेत कातकरी, माडिया गोंड, कोलाम आणि वारली. तर भारत सरकारने अधिसूचित केलेल्या जमाती आहेत कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम. तर वारली या जमातीला आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेलं नाहीये. तर अधिसूचित केलेल्या फक्त 3च आहेत आणि ह्या तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत, कारण यावर 3 वेळा प्रश्न आलेला आहे. कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम ह्या 3च जमाती आहेत ज्याला भारत सरकारने महाराष्ट्रातील अधिसूचित जमाती म्हणून अधिकृत किंवा अधिसूचित केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. व्हिनेगर हे टिंबटिंबचे एक जलीय द्रावण आहे. पर्याय आहेत टार्टारिक आम्ल, ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, फार्मिक आम्ल. तर व्हिनेगर हे ॲसिटिक आम्लाचे एक जलीय द्रावण आहे. ॲसिटिक आम्ल हे जेव्हा पाण्यामध्ये 3 ते 8% या प्रमाणात मिक्स केले जाते, जे द्रावण बनते त्याला व्हिनेगर म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे प्रश्न विज्ञानामध्ये भरपूर वेळा विचारले जातात. त्याचबरोबर संत्रीमध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड असते, चिंचेमध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड असते, या प्रकारचे प्रश्नांची देखील आपल्याला तयारी करून ठेवायचे. अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारलेले आढळून येतात. त्यानंतर प्रश्न 15. खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे
मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण नाही. पर्याय आहेत जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि मेद. मॅक्रोन्यूट्रिएंट्स नाही याचा अर्थ आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जे कमीत कमी प्रमाणात अन्नामध्ये उपलब्ध असते ते शोधायचे आहे, आणि जे कमी प्रमाणात अन्नामध्ये असते ते आहे जीवनसत्व. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे जीवनसत्व. तर कर्बोदके, प्रथिने, मेद हे जास्तीत जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांना मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखले जाते. आता पाहून घेऊया की अन्नामध्ये कोणते घटक कोणत्या प्रमाणात असतात. तर कर्बोदके हे 1 ते 3 ग्रॅम प्रति किलोग्राम वजनासाठी आवश्यक असतात. प्रथिनांची गरज 1 ते 2 ग्रॅम प्रति किलोग्राम वजनासाठी आवश्यक असते. मेद हे 0.5 ते 1 ग्रॅम प्रति किलोग्राम वजनाला आवश्यक असतात. त्यामुळे ह्या तिघांना मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हटले जाते, कारण हे जास्त प्रमाणात आवश्यक असतात. तर यांच्या तुलनेत जीवनसत्वे हे मिलीग्रॅममध्ये आवश्यक असतात, म्हणून यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असे ओळखले जाते. तर हे होते आपले 15 प्रश्न. या 15 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे जर तुम्हाला देता आली असली तर मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमचा अभ्यास अतिशय योग्य दिशेने चालू असून तुमचे यश तुमच्यापासून बस काहीच पावलांवर दूर आहे. कारण या 15 प्रश्नांमध्ये आपण 3 प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे असे प्रश्न जे TCS आणि IBPSनं गेल्या वर्षभरात ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झाममध्ये वारंवार विचारलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे असे टॉपिक ज्यावर TCS आणि IBPS प्रत्येक परीक्षेसाठी त्यावर एक तरी प्रश्न विचारतो. असे महत्त्वाचे टॉपिक आपण या 15 प्रश्नांमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे TCS आणि IBPSचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड बघता अतिसंभाव्य प्रश्न कोणते असू शकतील, यातील काही प्रश्न हे त्या पद्धतीवर आधारलेले आहेत. त्यामुळे या 15 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची अचूक उत्तरे दिली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे टॉपिक वाईज प्रश्न TCS IBPS एक्झामला जे अतिशय इम्पॉर्टंट आहे ते आपण घेणार आहोत. तसेच सब्जेक्ट वाईज म्हणजे इतिहासाचे वेगळे प्रश्न, भूगोलाचे वेगळे प्रश्न, पॉलिटीचे वेगळे प्रश्न, करंट अफेअरचे वेगळे प्रश्न, अशा प्रकारची सिरीज आपण चालू करत आहोत. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.